श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, येत्या 17 एप्रिलला म्हणजे बुधवारी आलेली आहे रामनवमी. तर पहा, 17 एप्रिल रोजी देशभरामध्ये रामनवमीचा सण साजरा केला जाणार आहे. वाल्मिकी रामायणानुसार भगवान रामाचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 9व्या तिथीला अभिजित मुहूर्तावर आणि कर्क राशीत झाला. रामनवमी हा सण चैत्र नवरात्रीचा शेवटचा दिवस आहे. या दिवशी रामनवमीचा सण देशभरात मोठ्या थाटामाटाने साजरा केला जातो. रामनवमीला मंदिरे विशेष सजवली जातात. त्याचबरोबर या दिवशी बरेचसे योग तयार होत आहेत. तर रामनवमीला सर्वात सिद्धी योग पहाटे 5:16 ते 6:08 राहणार आहे. दिवसभर रवी योग जुळून येईल. वैदिक ज्योतिषशास्त्रात रवी योग आणि सर्वार्थ सिद्धी योग हे अतिशय शुभयोग मानले जाणार आहेत. या योगामुळे पूजा आणि शुभ कार्य केल्यास सर्व प्रकारचे फल प्राप्त होते. रवी योगामध्ये सूर्याच्या प्रभावामुळे व्यक्तीला अनेक प्रकारच्या संकटातून मुक्ती मिळते. त्यामुळेच बघा, आपल्याला काही उपाय आहेत ना, तर ते या रामनवमीला करायचे आहेत. तर आपल्याला अशा काही ज्या भाज्या आहेत तर त्या या रामनवमीच्या दिवशी चुकूनही आपल्याला खायच्या नाहीत. तर त्या भाज्या कोणत्या आहेत त्याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर ह्या भाज्या जर आपण चुकून खाल्ल्या तर घराला दोष लागले जातात. आपल्या घरामध्ये संकट येतात, दरिद्री येते आणि घरातून लक्ष्मीसुद्धा बाहेर निघून जाते. त्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये ह्या ज्या 2 भाज्या मी सांगणार आहे तर त्या तुम्हाला आवर्जून खाणे टाळायच्या आहेत. तर पहा, त्या कोणत्या आहेत याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. आणि त्याचबरोबर कमेंट्समध्ये जय श्रीराम लिहायला अजिबात विसरू नका. तर पहा, रामनवमीच्या दिवशी आपल्याला विशेष अशा सेवा देखील करायच्या आहे. रामरक्षा स्तोत्र जे आहे तर ते या दिवशी आपल्याला पठण करायचं आहे. त्याचबरोबर रामायण जे आहे ते सुद्धा आपण या दिवशी वाचायचं आहे. असं केल्याने भगवान श्रीरामांची आपल्यावरती सदैव कृपा राहील. त्याचबरोबर भगवान श्रीरामांच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला पिवळ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत, म्हणजे पिवळ्या कलरची फुलं अर्पण करायची आहेत. ते बघा, कुणी कुणी मंदिरामध्ये जाऊन पूजा करतं, त्याचबरोबर काहींना मंदिरामध्ये जाणं शक्य होत नाही. मग त्यांनी आपली छोटी मोठी घरीच पूजा रामाची करावी. रामाचा तुमच्याकडे फोटो असेल तर तो स्वच्छ करावा आणि तो आपल्या एखाद्या पाटावरती स्थापन करावा आणि त्यानंतर किंवा एखादी मूर्ती असेल तर तिच्यावरती अभिषेक करू शकता. आणि त्याचबरोबर फुलं, गंध, अक्षदा आणि पंचोपचार पूजा आपल्याला त्यांची करून घ्यायची आहे. जर तुम्हाला मंदिरात जाणं शक्य नाही तर तुम्ही घरी अशी पूजा करू शकता. तर त्याचबरोबर बघा, आपल्याला जर मंदिरात जाणं शक्य झालं तर आपण या दिवशी पिवळ्या कलरची वस्त्र घालून गेला तर अतिउत्तम राहील. त्याचबरोबर रामरक्षा स्तोत्र, त्याचबरोबर रामचालिसा ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला या दिवशी पठण करायच्या आहेत. त्याचबरोबर तुम्ही हनुमान चालिसा देखील या दिवशी पठण करू शकता. तर अशा प्रकारे भगवान रामाची आपल्याला घरी पंचोपचार पूजा करायची आहे. जर शक्य असेल तर तुम्ही मंदिरात या दिवशी आवर्जून जावे. त्याचबरोबर बघा, ह्या सर्व गोष्टी तर आपल्या घरामध्ये आपण करणारच आहोत. त्याचबरोबर आपल्याला काही चुका आहेत तर त्या घरामध्ये करणं टाळायचं आहे. म्हणजे काही भाज्या अशा आहेत की त्या घरामध्ये खाणं आपल्याला टाळायचं आहे. जर आपण असं केलं नाही, आपल्याकडून कळत न कळत ह्या भाज्या खाल्ल्या गेल्या तर आपल्या जीवनामध्ये दरिद्री निर्माण होते. आपल्या घरामध्ये गरिबी यायला टाईम लागत नाही आणि आपल्या घरातून माता लक्ष्मी घरातून बाहेर निघून जाते. ह्या गोष्टी खाण्यात आल्या की आपल्या घराला काही दोष लागले जातात आणि त्यामुळे हे दोष आपल्या घराला लागू नये म्हणून आपल्याला काही गोष्टी ह्या पाळायच्या आहेत. तर पहा, आपल्याला कोणत्या भाज्या अशा आहेत तर त्या खायच्या टाळायच्या आहेत. तर पहिली भाजी जी आहे ती म्हणजे, तर बघा, कोणत्याही प्रकारचा मांसाहार जो आहे तर तो आपल्याला घरामध्ये करायचा नाही. म्हणजे कोणत्याही प्रकारचा असू द्या, अंडी असू द्या, मांस असू द्या, मच्छी असू द्या, या प्रकारचे कोणतेही पदार्थ आपल्याला चुकूनही घरामध्ये खायचे नाहीत. त्यामुळे जर ह्या गोष्टी आपण खाल्ल्या तर आपल्या घराला काही दोष लागले जातात. त्याचबरोबर बघा, आपल्याला कांदा आणि लसूण ह्या 2 गोष्टी देखील आवर्जून टाळायच्या आहेत.
ह्या 2 गोष्टीसुद्धा तामसिक आहारामध्ये मोडल्या जातात. त्यामुळे ह्या 2 गोष्टी आपल्याला खाणं टाळायचं आहे. आणि त्याचबरोबर दुसरा पदार्थ जो आहे तर तो म्हणजे लिंबू. तर लिंबू देखील आपल्याला या दिवशी खाणं टाळायचं आहे. असं म्हटलं जातं की चैत्र नवरात्रामध्ये लिंबू हे घरामध्ये कापू नये. त्यामुळे पहा, उद्या रामनवमी, चैत्र महिन्याचा 9वा दिवस आहे आणि रामनवमी आहे. या दिवशी आपल्याला लिंबू घरात चुकूनही कापायचं नाही आणि ते ग्रहण देखील करायचं नाही. त्याचबरोबर उडीद पहा, उडदाची जी डाळ असते काळी, तर ती आपण घरामध्ये इडली बनवतो किंवा डोसे बनवतो, असे काही पदार्थ बनवतो, तर ते सुद्धा आपल्याला खाणं टाळायचं आहे. आपल्या घरात नाही बनवलं, तुम्ही बाहेर जाऊन सुद्धा त्या वस्तू खाऊ. तर पहा, बऱ्याच जणांपर्यंत तुम्ही ही माहिती पोहोचवायची आहे. तुमच्या तोंडाने सांगा, तुम्ही व्हिडिओ शेअर नाही केला तरी सुद्धा चालेल, परंतु तुम्ही तुमच्या आसपास तोंडाने सुद्धा सांगू शकता की ह्या भाज्या बाबा तुम्ही या दिवशी खाणं टाळा. तर ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला पाळायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला मोठ्यांचा आदर करायचा आहे. या दिवशी मोठ्यांना उद्धटपणे बोलायचं नाही आहे. त्याचबरोबर कुणाचाही अपमान आपल्याला या दिवशी करायचं नाही आहे. त्याचबरोबर कुणाशी भांडण देखील आपल्याला करायचं नाही. आपल्या घरामध्ये सुद्धा आपल्याला छोट्या छोट्या कारणावरून आपले भांडणं होत असतात, ते सुद्धा टाळायचे आहेत. त्याचबरोबर पहा, या दिवशी जर ह्या अशा विशिष्ट तिथींना आपल्या घरामध्ये आपण भांडण केलं तर पहा, आपले जे वास्तू आहेत तर त्या तथास्तु म्हणत असतात आणि जे वादविवाद आहेत, जे काही शब्द आपल्याकडून बोलले गेलेले आहेत तर ते तथास्तु होत असतात आणि त्यामुळे आपल्या घराला दोष लागतात आणि त्यामुळे आपल्याला अशा गोष्टी करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला कोणत्याही प्रकारे खोटं बोलायचं नाही. तर हे खोटं बोललं तर आपण स्वतःलाच फसवत असतो. समोरच्याला आपण फसवतो असं समजतो, परंतु आपण स्वतःला फसवत असतो. कारण पहा, एक खोटं बोलायला आपल्याला 1000 खोटं बोलावी लागतात. त्यामुळे या दिवशी खोटं बोलणं सुद्धा आपल्याला टाळायचं आहे आणि कृपा करून या दिवशी भांडणं देखील आपल्याला करायची नाही आहे. तर कुणाला उणं आपल्याला बोलायचं नाही आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या ज्या चुका आहेत तर त्या करणं आपल्याला टाळायचं आहे. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.